आहेत, काय सांगाल, काय भावना आहेत शिवाजी महाराजांच्या? छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची प्रेरणा आहेत आणि केवळ महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण भारताला प्रेरणा देणारं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्याच्यामुळे 1961 सालामध्ये शिवाजी पार्क आणि गेटवे ऑफ इंडियाला हे दोन्ही अश्वारूढ पुतळे उभारण्यात आले आणि त्याला मानवंदना देण्यासाठी स्वतः राज्यपाल, मुख्यमंत्री महोदय सर्वजण या ठिकाणी येत असतात. आज मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय शिवनेरीला गेलेले आहेत आणि शिवनेरीला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ते आग्र्याला जातील. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलेली सुटका याचा आज संपूर्ण भारतामध्ये गौरव केला जातो आणि आग्र्याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. एवढंच नाही तर काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानच्या दिशेने त्यांच्या तलवारीचं टोक असलेलं एक पुतळा हा सुद्धा उभारण्यात आलेला आहे. भारताच्या स्वाभिमानाची ही निशाणी आहे. आणि त्याच्याचबरोबर एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला अमेरिकेसारखा देश व्हिएतनामला हरवू शकला नाही आणि ज्यावेळेला त्यांनी आपलं सैन्य माघारी बोलावलं त्यावेळेला व्हिएतनामचे अध्यक्ष भारतामध्ये आलेले होते आणि त्यांची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कुठे जायचं आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला रायगडला जायचं आहे. रायगडला आले. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम केल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही इथं का आला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्या गुरिल्ला वॉरमुळे आम्ही जिंकलो त्या गुरिल्ला वॉरची निर्मिती जगामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तेज होतं, त्यांचं जे युद्ध कौशल्य होतं, जगभरामध्ये त्याची वाखाणणी केली जाते आणि त्यावेळेचा गनिमा कावा आज गुरिल्ला वॉरच्या नावाने ओळखला जातो. केवळ युद्धामध्ये नाही तर उत्कृष्ट राज्य कसं करावं याचं उत्कृष्ट उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि आज आपण पर्यावरणाबद्दल बोलतो परंतु त्या काळामध्ये त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणाच्या बद्दलचे आदेश काढलेले होते. गोरगरीब शेतकऱ्यांना कुठलाही कष्ट दिले जाता कामा नये. आज आपण महिला सन्मानाबद्दल बोलतो परंतु महिला सन्मानाबद्दलचे त्यांचे अनेक जे आदेश होते आजसुद्धा प्रसिद्ध केले जातात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. अनेक लोकांना हे माहिती नाही की बेंगलोरचं राज्य हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांकडे होतं परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या सन्मानाला बळी न पडता ते अगदी आरामामध्ये त्यांना ही सुभेदारी बहाल केली गेली असती परंतु त्यांनी लढवून ती मिळवली आणि स्वराज्याचं त्यांनी त्या ठिकाणी मूलमंत्र हा संपूर्ण भारताला दिला. मुंबई महानगरपालिकेकडनं सिग्नल स्कूल या सुरू करण्यात येणार आहे. एकूणच कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे, किती शाळा असणार आहे, काय वेगळंपण आहे या शाळेत? एक गोष्ट अशी आहे की जी मुलं शिक्षण घेऊ शकत नाही त्यांचा एक सर्वे झालेला आहे. अनेक NGOज या संदर्भात काम करत आहेत. त्याप्रमाणेच कॉर्पोरेशनसुद्धा याबाबत आवश्यक ते उपाययोजना करेल. परंतु आता अनेक योजना ज्या कॉर्पोरेशनने केलेल्या आहेत त्याच्यामध्ये BSTच्या बसेसचासुद्धा वापर केलेला आहे. अशा तऱ्हेने वापर करता येईल का याच्या संदर्भातसुद्धा निश्चितपणे चर्चा होईल. शेवटी प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे हे शासनाचं धोरण असतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये चांगली कामगिरी कॉर्पोरेशनच्या स्तरावर होईल याची मला खात्री आहे. सर, शालेय गणवेश योजनाची कापड खरेदी निविदा जी आहे ती रद्द करा अशी मागणी होती आणि त्याच्याच बरोबर असं म्हटलं जात आहे की महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळातर्फे डायरेक्ट हे कापड जे ते खरेदी करण्यात यावं. निविदा काढणे एक गोष्ट अशी आहे की कोणाकडूनही कापड खरेदी करायचं असलं तरी निविदा ही काढायलाच लागते. आमची निविदा जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या कापडाला पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे आणि हातमागाच्या संदर्भात किती % हातमागाला द्यावं याच्याबाबत नियम आहेत. हातमाग असतील किंवा पॉवरलूम्स असतील याला किती प्रमाणामध्ये द्यावं याच्या संदर्भात शासनाचे जे निर्देश आहेत त्याचंसुद्धा अवश्य पालन केलं जाईल. कारण शेवटी कपड्याची क्वालिटी सेम राहिली पाहिजे. आमच्या गणवेश धोरणाचं वैशिष्ट्य असं आहे की 100% गणवेश हे महिला बचत गटांकडून शिवून घेतले जाणार आहेत. त्याच्यामुळे मोठा रोजगार हा महाराष्ट्रामधल्या महिलांना आणि विशेषतः गरीब महिलांना मिळणार आहे. हे या धोरणाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे जे आम्ही रंग चूज केलेला आहे हा स्काउट अँड गाईडचा कलर आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्कूलला येत्या शैक्षणिक वर्षापासून स्काउट अँड गाईड हा विषय कंपल्सरी होणार आहे आणि त्याच्यामुळे मुलांच्या अंगामध्ये शिस्त येईल,
सामाजिक जाणीव वाढेल आणि त्याच्याचबरोबर कष्ट करायचे आणि कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा नाही, हा सुद्धा मेसेज महाराष्ट्रातल्या मुलांना जाईल. सर, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जातात तेव्हा ते हेलिकॉप्टरने जातात अशी टीका उद्धव ठाकरे करत होते. काल उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं, ते म्हणतात की शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरने फिरून नये का? तुम्ही कसं बघता ते या विधानाला? एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला ते दौऱ्यावर जातात आणि त्यावेळेला स्वतःच्या घरी जातात, त्यावेळेला ते शेतामध्ये जातात, हे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्याच्या मुलाची नाळ नेहमी शेतकऱ्याशी जुळलेली असते, म्हणून ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेवढी मदत शेतकऱ्यांना दिली गेली तेवढी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही झालेली नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचाच मुलगा शेतकऱ्यांचं दुःख ओळखू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. केसरकर साहेब, तुम्ही मग शेतकऱ्यांचा उल्लेख केला मुख्यमंत्र्यांसाठी, पण काल आदित्य ठाकरेंनी टीका केली की चांदण्याच्या रात्री कुठली शेती करतात ते सुद्धा पाहावं लागेल. एक गोष्ट अशी आहे की आदित्य ठाकरे स्वतः काय बोलतात याला आता धरबंद राहिलेला नाही आहे. आपल्या वयाला शोभेचं बोलावं, ज्याला आपल्याला आयुष्यामध्ये संधी मिळाली त्याला काम करून दाखवावं. मंत्री झाले 7 वेळासुद्धा मुख्यालयामध्ये गेले नाहीत. यांना शोधायला लागायचं कुठे आहेत ते, आणि त्याच्यासाठी मंत्रिपद नसतं. मंत्रिपद हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं. कधी माझ्या घरी येऊन बघा, सकाळी 50-50, 100-100 लोक भेटायला आलेले असतात. ऑफिसमध्ये या 400-400, 500-500 असतात. मुख्यमंत्र्यांना भेटायला 5-5, 10-10 हजार लोक असतात. तुमच्यासारखं पॅलेस पॉलिटिक्स करून मुख्यमंत्रीपद स्वीकारायचं नसतं आणि मंत्रिपदही स्वीकारायचं नसतं. तुमचा जन्म हा राजवाड्यामध्ये बसून आदेश देण्यासाठी झालेला आहे. तुम्ही त्यासाठी योग्य होता आणि ते तुम्ही केलं नाही, म्हणून तुमच्यावर आज ही पाळी आली. तुम्ही साधे आमदारांना भेटत नव्हता, सर्वसामान्य लोकांचं कुठलंही आहे. आमचे मुख्यमंत्री असे आहेत की एका मुलीने आत्महत्या केली, त्यांनी सगळ्या मुलींचं शिक्षण मोफत केलं, याला म्हणतात मुख्यमंत्री. आणि म्हणून टीका करताना एक विशिष्ट पातळी राखली पाहिजे, नाहीतर आदित्य ठाकरेंच्याबद्दल काय काय बोलता येतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या लेवलला जायचं नाही आहे. सामाजिक जीवनात असताना तुम्ही तुमच्या वागणुकीवर सुद्धा तेवढीच बंधनं घातली पाहिजे. तुम्ही कुठं जावं, कोणाला भेटावं, ही सगळी बंधनं असतात. ती बंधनंसुद्धा तुम्हाला माहिती नाही आणि आज वाटेल तसं बोलताय. आम्हाला आदर आहे ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल, म्हणून आम्ही अतिशय संयमाने बोलतो. हा संयम सोडण्याची पाळी त्यांनी आणता कामा नये. खोटं बोलायचं, किती बोलायचं? काल रामदासबाईंनी जाहीर स्टेजवरून आव्हान दिलं, कोणी एकाने पैसे घेतलेले दाखवा. तुम्ही लोकांना प्रेम नाही देणार, त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्यावर उभं नाही राहणार, आणि मग तुम्ही हे करत असताना ज्या माणसांनी त्यांना आधार दिला त्यांचे पंख काटण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही समजू शकतो. परंतु ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी एवढं मोठं लढा दिला, ते हिंदुत्व तुम्ही सोडून दिलं. इंडिया आघाडीचे लोक आली होती मुंबईमध्ये, एकतरी बाळासाहेबांच्या समाधीवर आला का? एकतरी स्वातंत्र्यवीरांच्या समाधीला नमन केलं का? स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल बोलल्यानंतर बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरना मुंबई बंद केली आणि त्याच काँग्रेसला जाऊन तुम्ही मिठ्या मारता. कुठली पद्धत आहे ही? कशाबद्दल बोलता? हिंदुत्व सोडलं नाही म्हणून म्हणता. हे बघा, बोलायला खूप आहे. आजचा दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायचा आहे आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श लक्षात घेऊन अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं आणि महाराष्ट्राचा कारभार उत्कृष्टपणे जो छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होता तसं करणं, हेच मला वाटतं योग्य आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर 50% वर आरक्षण गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणाला काही पेस राहणार नाही असं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी मराठा समाजालाही नाराज करायचं नाहीये, पण ओबीसीचा रोष सुद्धा ओढावून घ्यायचा नाहीये. एक गोष्ट अशी आहे की जे आरक्षण ओबीसी म्हणून आहे ते मराठी कुणबींना आहे आणि हे स्वतंत्र आरक्षण आहे जे पूर्वीपासून आहे. ते मिळवण्यामध्ये ज्या अडचणी होत्या, आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या सरकारने त्या सगळ्या अडचणी दूर केलेल्या आहेत. अगदी मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून येतो त्याच्यामध्ये अजिबात कुणबी दाखलेच मिळत नव्हते, तिथंसुद्धा कुणबी दाखले मिळायला सुरुवात झाली. गोरगरिबांची सोय झालेली आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं आरक्षण 50% वर देता येतं, परंतु त्याच्यासाठी एम्पिरिकल डेटा जो आम्ही दिलेला होता तो पुरेसा नाही असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं. त्याचबरोबर अशी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे हे सुद्धा प्रूव्ह केलं पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे मला एवढंच सांगायचं आहे की कोर्टामध्ये एवढंच सांगितलं गेलं की मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहेत, साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, त्याचबरोबर जे शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक संख्या ही मराठा समाजाची आहे. माथाडी कामगारांमध्ये सर्वात अधिक संख्या
मराठा समाजाची आहे. त्याच्यामुळे एम्पिरिकल डेटा कलेक्ट केल्यानंतर हे लक्षात येईल की खरोखर हा समाज मागासलेला का आहे. तर त्या काळामध्ये शेतीची जबाबदारी, एकदा युद्ध संपली आणि शेतीची जबाबदारी मराठा समाजाने घेतली. पुढे शेतीचे लहान लहान तुकडे झाले आणि हा समाजाला खऱ्या अर्थाने आज मदतीची गरज आहे आणि ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आणि जो एम्पिरिकल डाटा गोळा केला गेला हे भारतामधलं रेकॉर्ड आहे. एवढ्या कमी वेळामध्ये 2 कोटी लोकांचं सर्वेक्षण कधीही झालेलं नाही आणि ते ह्या सरकारने करून दाखवलं. हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सरकार कटिबद्ध आहे. उद्या आमचं अधिवेशन होतं आहे. जो काही अहवाल मागास आयोगाकडून आलेला आहे तो विधिमंडळासमोर ठेवला जाईल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना भाजपचे आमदार नितेश राणे म्हणतात आहेत की पोलीस माझं काहीच बिघडू शकत नाही. हे तिसऱ्यांदा असं वक्तव्य आमदारांकडून केलं जात आहे. एक आमदार गोळीबार करतोय, कसं बघतात या संपूर्ण वक्तव्याकडे? एकच असं आहे की आम्ही दोघं एकाच जिल्ह्यातले आहोत. मी निश्चितपणे त्यांच्याशी बोलेन. वक्तव्य करताना पोलीस यंत्रणेचा किंवा सरकारचा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातला अपमान करण्याचा उद्देश त्यांचा निश्चितपणे नसणार याची मला खात्री आहे. आणि एक गोष्ट, तुम्ही सगळे राजकीय प्रश्न विचारले, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्यावर आपण उभे आहोत तिथं मोठ्या प्रमाणात धुळीची समस्या आहे. आम्ही एल्फिस्टनचं जे कामगार मैदान आहे त्याला एक्स्ट्रा टर्फ केलेले आहे. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळपट्टी वगळता उरलेल्या भागामध्ये ॲस्ट्रा टर्फ करता येईल का याच्याबाबत आम्ही ITIचं म्हणणं घेऊ. कारण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटची लज्जतसुद्धा जाता कामा नये. हॉकी खेळलं जातं, फुटबॉल ॲस्ट्रा टर्फवर केलं जातं, परंतु हे मैदान असं आहे की इथं प्रत्येक कोपऱ्यामध्ये मुलं खेळत असतात आणि त्याच्यामुळे रेग्युलर लॉन इथं सेट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असा काही इलाज करता येईल का की जेणेकरून धुळीची समस्यासुद्धा होईल आणि एका चांगल्या ग्राउंडवर मुलांना खेळता येईल. सर, ये चीज़ हिंदी में जानना चाहेंगे कि मनोज जरांगे पाटिल जो है उनका आज 9वां दिवस है कुपोषण का, लेकिन मराठा आरक्षण को लेकर सरकार कितनी आग्रही है? क्या 50% के ऊपर आरक्षण जाने की संभावना बताई जा रही है? सुप्रीम कोर्ट देखिए, मनोज जरांगी जी का जो आंदोलन शुरू हुआ वो मराठवाड़ा में जो कुणबी सर्टिफिकेट नहीं मिल रहे थे उसकी वजह से वो शुरू हुआ था. जबकि सेपरेट मराठा आरक्षण जो इकोनॉमिकल बैकवर्ड जो स्टेटस है उसकी वजह से देना था वो अलग है. और उनका जो कुणबी दाखले के लिए, मतलब कुणबी सर्टिफिकेट के लिए जो आंदोलन था उसका तो हल निकाला है सरकार ने. उसके बारे में बहुत बड़ी एक कमेटी अपॉइंट की गई, पूरा सर्वे किया गया. वो उस वक्त निजाम वहाँ पे राज कर रहे थे, उस वक्त के डॉक्यूमेंट निकाले गए और आज कुणबी के सर्टिफिकेट महाराष्ट्र में मिल रहे हैं. ये पहले भी विदर्भ में मिल रहे थे, वो सेंट्रल महाराष्ट्र में मिल रहे थे, वेस्टर्न महाराष्ट्र में मिल रहे थे, सिर्फ मराठवाड़ा और कोंकण रीजन में नहीं मिल रहे थे. मराठवाड़ा के लोग बहुत खुश है कि उनको कुणबी सर्टिफिकेट मिल रहा है. लेकिन जनरल जो मराठा आरक्षण है एक डिफरेंट सब्जेक्ट है. वो तब महाराष्ट्र में सकल मराठा समाज के जो आंदोलन हुए जो बहुत ही शांतिपूर्ण रहे, उसकी वजह से सरकार ने निर्णय लिया था. हाई कोर्ट में वो कायम किया था, सुप्रीम कोर्ट में उसको खारिज किया गया. अभी हमारी जो एप्लीकेशन है वो एप्लीकेशन सुनने को सुप्रीम कोर्ट ने एग्री किया है कि वो इसको सुनेंगे. तो उस वक्त एम्पिरिकल डाटा सही होना चाहिए, वो हमने कलेक्ट किया है. हमारा मानना ऐसा है कि हमारा जो पक्ष है वो सुप्रीम कोर्ट सुनेगी और मराठा समाज को न्याय मिल जाएगा. दूसरा ऐसा सवाल है कि आदित्य ठाकरे ने सवाल उठाया है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात अमावस और पूर्णिमा के दिन खेती करते हैं, उसके पीछे रीजन क्या है? क्या अंधश्रद्धा है क्या? ऐसा सवाल उन्होंने पूछा है. आदित्य जी का एज देखिए, इस एज में उनको जो मिनिस्ट्री मिल गई उसका वो काम नहीं कर सके. वो खुद, मैं समझ सकता हूँ कि उद्धव साहब की हेल्थ ठीक नहीं थी, वो मंत्रालय नहीं जा सके. महाराष्ट्र की जनता को पूछना चाहिए कितनी बार ये अपने मंत्रालय में गए, कितनी बार लोगों को मिले, कितनी बार लोगों को न्याय दिया. जो डिपार्टमेंट उनके पास दी गई थी, पर्यटन एक बहुत ही महत्वपूर्ण डिपार्टमेंट है, कुछ भी नहीं किया उन्होंने. उसके लिए भी आप कुछ भी नहीं करेंगे, सिर्फ बोलते रहेंगे और आपको सिखाया जाता है. वो बोलना छोड़ दीजिए. एक समय ऐसा आएगा कि लोग आप पे बोलना चालू कर देंगे. आप किस तरह से बिहेव करते हैं, आप किसको मिलते हैं, आप कहाँ जाते थे,
सबकी अगर चर्चा होगी तो जो नाम आपके फैमिली का है उसको कहीं पे बाधा आ सकती है। इतना भी बुरा मत बोलिए कि लोग आगे चल के जो एक रिस्पेक्ट रखते हैं ठाकरे फैमिली की तरफ, वो क्यों रखते हैं? वो बाला साहब की वजह से रखते हैं। आज भी देखिए, मैं एक भी शब्द उद्धव साहब के खिलाफ नहीं बोलता हूँ, लेकिन आदित्य जी का एज क्या है, क्या बोलते हैं, किस तरह से झूठ बोलते हैं, तो ये भी लोगों को पता चलना चाहिए। क्योंकि नहीं तो 100 बार झूठ बोला जाता है तो लोग उसको सच बोलना सच समझ जाते हैं। तो ये गोबेल्स की नीति है। गोबेल्स की नीति महाराष्ट्र के भूमि में नहीं चलेगी, ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है। आप क्या करते हैं? ये इन्हीं बाला साहब ने जब मणिशंकर अय्यर जी ने स्वतंत्रवीर सावरकर के बारे में बोला था तो उनको मुंबई बंद कर दिया था। उन पे उनके फोटो पे जूते मारने के लिए अपने कार्यकर्ताओं को, शिवसेना को बोला है। और आज क्या है? आदित्य ठाकरे जाके राहुल गांधी के गले मिल जाते। कहाँ गया वो अभिमान? कहाँ गया स्वतंत्रवीर सावरकर का अभिमान? कहाँ गया महाराष्ट्र का अभिमान? तो इसके बारे में भी लोगों को सोचना चाहिए और उनका जो ट्यूशन है उनको बदलना चाहिए। हमेशा उनको पढ़ाते हैं कैसे झूठ बोलना है। तो गोबेल्स की नीति महाराष्ट्र की भूमि में नहीं चलेगी, ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है। आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती भी है, इसीलिए दूसरे पेशेंस की आप परीक्षा मत लीजिए। लेकिन सर, उन्होंने अंधश्रद्धा के मुद्दे को लेकर अंधश्रद्धा उसमें क्या है? देखिए, हर कोई, अगर मैं आ गया छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करने, उससे पहले मैं टेंपल में गया, तो क्या आप उसको अंधश्रद्धा बोलेंगे? ये तो महाराष्ट्र की परंपरा है। आप जाइए, आप नहीं जाते क्या? आप कहाँ जाते हैं? किससे अपना ज्योतिष देख लेते हैं? ये भी हमें सब मालूम है। हम उसके बारे में बोले क्या? वो आपका पर्सनल मामला है, हम उसमें क्या बोले? तो हर कोई अपने हिसाब से, फ्रीडम है हर किसी को, वो चाहे जो कर सकते हैं। और महाराष्ट्र के मुख्यमंत्री ऐसे हैं जो 3-3, 4-4 बजे तक लोगों को मिलते हैं। लोगों, जो एक लड़की सुसाइड करती है और दूसरे दिन वो अनाउंस करते हैं कि सब लड़कियों को यहाँ पे मुफ्त हायर एजुकेशन मिल जाएगा। इसको मुख्यमंत्री बोलते, इसको सेंसिटिव पर्सन बोलते हैं। नहीं तो आलिशान महल में बैठ के गरीबी की बातें नहीं होती है, ये उनको समझना चाहिए। सर वही संजय राउत कहते हैं कि राम का लहर अब खत्म हो चुका है, अब राम नाम सत्य होगा। हालांकि वहाँ पे ये भी कहते हैं कि जो 2024 लोकसभा चुनाव अब बीजेपी 200 की सीट के अंदर सिमट जाएगी। संजय राउत, देखिए, राम मंदिर का और राम नाम सत्य जो आखिरी समय पे बोला जाता है, उसका अगर ये जो लिंक किया है संजय राउत ने, ऐसे बाला साहब अगर होते तो जो मणिशंकर अय्यर का असर किया था ना, वही इनका भी करते। इतनी राम नाम में इतनी श्रद्धा है, इतनी पावर है, इतनी भक्ति है, तो उसके बारे में ऐसी बातें करना, इसकी सजा तो अवश्य श्री राम जी ही उन संजय राउत को देंगे। क्या शिवसेना इस बात को लेकर जो है, संजय राउत के इस बयान को लेकर कौन से कदम उठाने वाली है? देखिए, संजय राउत के बारे में कदम उठा के उनको बड़ा क्यों करना है? आज वो लोगों के नज़र में गिर गए थे। प्राइम मिनिस्टर मोदी साहब और उद्धव साहब इकट्ठा आने वाले थे और ये खबर शरद पवार जी के पास इन्होंने ही पहुंचाई थी कि अजीत पवार जी ने अपने स्पीच में बोला है, मैंने तो नहीं बोला है। हमें मालूम नहीं था कि ये आउट कैसे हो गया। 2 ही लोगों को मालूम था, उसके खिलाफ हम 2-3 लोग थे जिनको ये मालूम था। तो संजय राउत जिस तरह से उन्होंने ये बिहेव किया है, तो जो लोग अभी उद्धव साहब के पास बचे हैं उनको संजय राउत को सज़ा देनी चाहिए, क्योंकि उनकी वजह से ये टूट गया। नहीं तो हिंदुत्व इकट्ठा रहता, मोदी साहब और उद्धव साहब इकट्ठा रहते। तो ये असली विलन तो संजय राउत ही है। सर, एक आखिरी सवाल पूछती हूँ। जयंत पाटिल जो राष्ट्रवादी यानी शरद पवार के बहुत ही करीबी है, वो जल्द ही बीजेपी ज्वाइन करेंगे, ऐसा फिलहाल कहा जा रहा है। यानी कांग्रेस को और राष्ट्रवादी कांग्रेस को फिर एक बार बड़ा झटका लगने की संभावना बताई जा रही है। देखिए, कांग्रेस को तो झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है। लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हैं? वहाँ वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। क्या महाविकास आघाड़ी के नेता शिवसेना के संपर्क में है? देखिए, ऐसे सवाल मुझे कैसे पता चलेगा? मैं तो लीडर हूँ नहीं। जो लीडर बड़े बड़े होते हैं उनको लोग आके मिलते हैं, अपनी इच्छा व्यक्त करते हैं। तो देखिए, एक तो बहुत बड़े नेता आ गए जो खुद महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, मराठवाड़ा में उनका इतना बड़ा होल्ड है।
अगर वो समझते हैं कि अच्छा काम चल रहा है, आखिर ये नेता क्यों आते हैं, तो अच्छा काम भारत में चल रहा है, ये भारत का स्वाभिमान है। आज भारत बदल रहा है, 11वें नंबर से 5 नंबर की बड़ी अर्थव्यवस्था बन गई। देखिए कल जर्मनी ने जापान को ओवरटेक किया, लेकिन हम इस स्टेटस में है कि इसके बाद हम और 2 कदम आगे चल के 3rd लार्जेस्ट इकोनॉमी बनने के मोड में है। इसका स्वाभिमान हर एक युवा का है। हमारा देश सबसे युवा देश है, सबसे ज़्यादा यूथ हमारे देश में है। उनको आज पूरे वर्ल्ड से उनको डिमांड है। इस डिमांड किसकी वजह से आ गया? मोदी साहब की वजह से आ गया। हमारा 25 को हमारा MOU है जर्मनी के साथ। 4 लाख युवक महाराष्ट्र से वहाँ जाने की संभावना है। उनको जर्मन लैंग्वेज सिखाना पड़ेगा। तो ये जो कल्चर है, इंडिया का जो कल्चर है, जो शांति का कल्चर है, किसने पूरे जग के सामने लेके गए? मोदी साहब लेके गए। इसीलिए युवकों को ये द्वार खुले हो गए। तो मेरा इतना ही कहना है कि अपने देश के बारे में सोचिए, पिटी पॉलिटिक्स मत कीजिए। आने वाला काल आपको माफ़ नहीं करेगा। आप अलग विचारधारा से आते हैं, एक एम करके चलते हैं, इसका परिणाम अपने देश पे होने वाला है, ये मत भूलिए। सर सीट शेयरिंग को लेकर बैठक हो चुकी है और शिव जयंती की बात जो है वो ऑफिशियल डिक्लेअर करने की बात भी महाविकास एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।